शिकार अडकलाय जाळ्यामध्ये. चला मुलांनो, अरे रे 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 रे, तू तर खड्ड्यात पडलास भीमराव. अरे अजून किती खाली पडशील भीमराव. बघा याच्या कपड्यावर किती चिखल लागला आहे. अरे रे 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 रे, आता या परिस्थितीत तू परीक्षा तर नाही देऊ शकणार भीमराव. खूप वाईट वाटत आहे मला तुझी दशा पाहून. आणि आपण आता करू पण काय शकतो. किती तयारी केली असशील तू या परीक्षेसाठी. किती स्वप्न पाहिले असतील या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांसाठी. सर्वच्या सर्व गेले या चिखलामध्ये. तू पण आणि तुझे भविष्य देखील. त्रास होतोय भीमराव. या ज्या तुझ्या अंगावरती जखमा आहेत ना, जखमा या तुझ्या आयुष्यासाठी बोध आहेत. समजतो ना बोध. हा जो कॉलेजचा रस्ता आहे ना, हा तुझ्यासाठी योग्य नाही आहे. अरे चुकीच्या मार्गावर चालत आहेस तू. आणि चुकीच्या मार्गावर जर का जाशील तर दुर्घटना तर घडणारच ना. ही दुखापत पण होणार आणि जखमा पण होणार. त्यामुळे यामध्ये आम्हाला दोष नको देऊस. नाही नाही नाही, आम्ही काहीच नाही केले. हे जे दगड दिसत आहेत ना, हे लहान लहान दगड ज्यामुळे तुला ही दुखापत झाली आहे, हे सर्व तुझ्या कर्माचे फळ आहेत भीमराव. माहित आहे कसे, खालच्या जातीचा असून सुद्धा शिकणे, अभ्यास करणे, मोठे होणे आणि आमच्यासारख्या मोठ्या जातीवाल्यांच्या लोकांची बरोबरी करण्याचे जे धाडस केले आहेस ना तू, त्याचेच फळ आहे जे या दगडांद्वारे दुखापतीच्या माध्यमातून तुला मिळाले. आता भोग याला आणि इथेच उभा राहा. महिपाल, तुझ्या परीक्षेची वेळ झालीये. होय दादा. होय बाळा, जा आणि उत्तमपणे मन लावून परीक्षा दे. होय बाबा. यशस्वी भाऊ. आता इथेच असाच पडून पडून सडत राहा आणि विसरून जा या परीक्षेला. चल बाळा. रमा, बादली बाजूला घे. रमा, रमा, काही बोलत होता का तुम्ही? कवापासून बघे तू मनातल्या मनातच हसतेस. काय झालं तरी काय, मला पण सांग. फक्त जाऊ नये, तुझी मैत्रीण बी आहे मी. सांग. आज ते परीक्षा द्यायला गेलेत. यांनी समजा परीक्षा पास केली तर ते स्नातक होतील. किती सुशिक्षित बनतील ना ते. आणि जेव्हा डिग्री घेऊन येतील ना,
तेव्हा ही साडी नेसेन मी. ही त्यांना खूप आवडते, म्हणून मी विचार केला या साडीला चांगल्या प्रकारे धुवून ठेवते, म्हणजे मी हिला नेसू शकेन. म्हणजे कमालीचं नाटक आहे. तू तर असं बोलतेस की जसा तुझा नवरा भीमराव संपूर्ण देशात पहिला स्थान मिळवेल आणि पुऱ्या देशाची लोक उत्सव साजरा करतील. हितेश काका, तुम्ही काळजी करू नका. माझ्या नवऱ्याच्या क्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. त्यांची मेहनत, त्यांचं सातत्य, त्यांचं शिक्षेप्रती जे प्रेम आहे ते बघून मला एवढा विश्वास आहे की एक दिवस खरंच पूर्ण देशात उत्सव साजरा करायची वेळ येणार. हितेश भाऊ, तुम्ही माझ्या दोन्ही मालकिनींना काही नाही बोलू शकत. मी स्वतः बी काही नाही बोलत. आणि जर एवढंच आहे तर तुम्ही बी जावा आणि आनंद साजरा करा. एवढ्या शिकल्या सवरलेल्या माणसाने आपल्याच घरात आपल्या आईला मोलकरीण बनवून ठेवलं आहे. मालकीन द्या द्या, मी वाळत घालते. मी करेन स्वतः. अव जाऊन नाही टाकणार, द्या. तुमचा भरोसा नाही आई. जो दुसऱ्यांच्या भावनांना आपल्या जिद्दीच्या आगीत जाळू शकतो तो ह्या ओल्या साडीला बी जाळू शकतो. ही रमा आणि तिच्या नवऱ्याच्या नात्यातली गोष्ट आहे. तुम्ही मधी नका येऊ. रमाताई, रमाताई, काय झालं? ते 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 भीमदादा तिकडे रस्त्यात आणि मेघनाथ आणि त्यांची मुलं. परीक्षा लिहिण्यासाठी तुम्हा सर्वांना 3 तास मिळतील. त्यानंतर 1 मिनिट सुद्धा जास्त नाही. समजलं तुम्हाला? हा, चला लिहिणे सुरू करा. चला. बाहेर बाहेर जा, बाहेर जा तू. भीम, मी तुला आतमध्ये परीक्षा देण्यासाठी नाही पाठवू शकत. का मी परीक्षा का नाही देऊ शकत सर? अरे का म्हणून काय विचारतोयस? तू एकतर डोक्यापासून पायापर्यंत चिखलाने माखलेला आहेस. अरे हे काय? तुझ्या हातामधून तर रक्त येत आहे. अरे रे 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 रे, आता अशा परिस्थितीमध्ये मी तुला परीक्षेला बसण्याची परवानगी नाही देऊ शकत. म्हणजे या चिखलाचा, या रक्ताचा परीक्षेशी काय संबंध आहे? संबंध आहे. रक्त आणि घाणीपासूनच संबंध आहे भीमराव. मी या कॉलेजचा नवीन प्रिन्सिपल. तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं आहे. मला हे चांगलं माहित आहे की तू प्रिन्सिपल ऑफिस मध्ये येऊन वेळ वाया घालवतोस. याआधी तू काही गोंधळ घालावास मी स्वतः आलो. ए आवाज नाही. 3 तास आहेत तुमच्याकडे. चुप, शांत व्हा. सर मी आला. सर 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 माझी परीक्षा सुरू होतीये सर. मला आज जाऊ द्या ना प्लीज सर. बघतोय, आणि परीक्षेचा काही वेळ निघून गेलाय. हे बघा सर, मला परीक्षा द्यायची आहे. मला आतमध्ये जाऊ द्या सर. तुमच्या पुढे मी हात जोडतो. तुमच्या पुढे मला आत जाऊ द्या सर. ऐकू येत नाही तुला? रक्त आणि घाणीचाच तर खेळ आहे. तुझ्या जातीतल्या लोकांपासून कोसो दूर उभं राहिलं पाहिजे. आणि तुला वाटतं की मी तुला आतमध्ये येण्याची परवानगी द्यावी? एवढ्या घाणीने परीक्षा हॉलचे वातावरण दूषित होईल, खराब होऊ शकतं, आणि बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी अशुभ होऊ शकतं. अशुभ? काय बोलताय सर तुम्ही? काय झालं त्यांना? काय केलं मेघनाथजी आणि त्यांच्या पोरांनी? त्यांनी भीमदादाला चिखलात पाडलं.
आणि त्यांचे कपडे सगळे चिखलात माखलेत आणि पडल्यामुळे त्यांना खरचटले सुद्धा. आणि तिकडे मेघनाथजी पण होते, म्हणून तिकडून पळून मी तुम्हाला सांगायला आलो रमाताई. लई मोठी आली, साडी नेसून आपल्या नवऱ्याच्या या परीक्षेच्या डिग्रीचा आनंद साजरा करणार. जिजाबाई, तुझ्या ताकद, धाडस, जिद्द समजा हाय. ज्या प्रकारे तू रमाच्या साडीला माती मोल करतेस ना, तसंच एक दिस भीम आणि रमाच्या घमंडाला मातीत मिळव. सर, भीमराव हा अष्टपैलू विद्यार्थी आहे. प्रिन्सिपल तुम्ही आहात की मी आहे? जर मी असेन तर निर्णय मला घेऊ द्या. सर करा ना सर, लवकर निर्णय करा ना लवकर. हे बघा, मी खूप मेहनत केली आजच्या परीक्षेसाठी. मला परीक्षा देऊ द्या. तुम्ही मला इथे थांबून ठेवलंय. थांबून ठेवलंय याचा अर्थ मी विरोधक नाहीये तुझा. मी तेच करतो आहे जे नियमाशी सुसंगत आहे. माझ्याशी वाद घालण्यापेक्षा जा बाहेर आणि उन्हामध्ये उभा राहा. शिपायाजवळ पाणी माग आणि तुझं रक्त आणि चिखल स्वच्छ कर. तुझ्या कपड्याचं पाणी सुकव आणि मग आतमध्ये जाऊन परीक्षा दे. सर, मी एवढं सर्व एवढ्या कमी वेळेत कसं करू शकतो? सर, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा ना. मला जाऊ द्या ना आतमध्ये. ते तुझं तू बघ. सर, हे चुकीचं होत आहे. सर, जर तुम्हाला काही जास्तच त्रास असेल तर तुम्ही तुमचं त्यागपत्र देऊ शकता. नाही सर, नाही. मी कपडे स्वच्छ करून येतो सर. लगेच येतो. आलो सर, आलो. शिपाई काका, याला पाणी द्या. ऐका ना, आपल्याला बी भीमभाऊच्या कॉलेजात जायला हवं. ते कुठल्या अडचणीत असतील. रमा बी गेलीये. लक्ष्मी, रमा गेली आहे ना, ती समज सांभाळेल. तू अजिबात काळजी नका करू. खरं तर मला वाटतं की आपल्याला बाहेर जाऊन काम शोधायला पाहिजे. भीमची परीक्षा अजून 15 दिवस चालेल. भीम आणि रमा दोघे व्यस्त असतील. त्यामुळं आपल्याला मिळून पैक कमवले पाहिजे. आनंद, तुला जर वाटत असेल तर मी बी येते तुमच्या संग काम शोधायला. नका आई, तुम्ही इथंच थांबा. आम्ही समज सांभाळू. माझा नवरा तर इथं नाहीये. तुमच्या समद्यांच्या कमाईतलं जर मी खाल्लं तर तुम्ही दोघं काय विचार करत? आणि मग रमा आणि लक्ष्मी मिळून मला काही वाईट साईड नका ऐकवायला. मी आता कोणाचं ऐकून नाही घेऊ शकत. आई, आता बस करा. आत्या, हे तुम्ही काय करताय सर?
येडे झालात का तुम्ही? काय करत आहे हे? ताई, जिजाबाई, तू जे रमाच्या साडी संग केलं होतंस, तुझ्या साडी संग बी मी तेच करत आहे. तुम्ही बघितलं होतं का मी रमाच्या साडी संग असं केलेलं? बस, लय झालं तुझं नाटक. लय खोटं बोललीस तू आता. मी आता तुला चांगलीच ओळखते, पण चाळी मधली बी तुला चांगलीच ओळखतात सगळी. ईर्ष्या आणि बदल्यानं भरलेली आहेस तू. म्या बघितलं, तू जाणून बुजून रमाची साडी खाली पाडलीस. त्यामुळे म्या बी तुझ्या साडी संग तेच करत आहे जे तू रमाच्या साडी संग करत होतीस. जिजाबाई, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव. म्या फक्त या घरातनं लांब गेली आहे, पर लांब राहून बी मी माझ्या लोकांवर लक्ष बरोबर ठेवू शकते. जेव्हा रमा येईल आणि आपली साडी धुवन, तेव्हा तू भी आपली साडी धुवून घेशील. थांब, ये माझ्यासोबत. लांब 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 हो. अर्धा वेळ तर निघून गेला भीमराव. तुझी परीक्षा तर आता झालीच. सर, स्वच्छ झालेत कपडे, आता तरी जाऊ द्या ना. या अशा ओल्या कपड्यात जा, आधी उन्हात उभा राहा, कपडे सुकव, मग आतमध्ये जा. असं नका बोलू सर. हे बघा, वेळ निघून चालली आहे. जर मी आतमध्ये नाही गेलो, पूर्ण पेपर नाही लिहू शकणार. मी पूर्ण पेपर नाही देऊ शकणार. माझे गुण कमी येतील. मला जाऊ द्या ना. भले तू नापास हो, परंतु जोपर्यंत तुझे कपडे सुकणार नाहीत, मी तुला आतमध्ये जाऊ देणार नाही. आता तर आले सुके कपडे. तुम्ही जा परीक्षा द्यायला. हे जे कपडे बघतायत ते सुखे आहेत. आणि तसं भी यांना याच्याशी काय फरक पडतोय की तुम्ही आता ओले कपडे घातलेत, तुम्हाला थंडी वाजेल, तुम्ही आजारी पडू शकता. तुमच्या त्रासाशी यांचा काही संबंध नाहीये. तुम्ही जा परीक्षा द्यायला. आणि हा, सगळ्यात जास्त मार्क तुम्हाला याच विषयात आणावे लागतील.